हॅलो, राम राम, नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बापूच्या कट्ट्यावर. तर आज आहे 21 डेज चॅलेंजचा 9वा दिवस आणि आज पण मी एवढा मोठा भरून खाल्लेला आहे आणि माझी चुकी पण नाही, तरी पण यार दिवस फुकट गेला आजचा. बाई यार, काय होते माझ्यासोबतच, काय होतं हे सगळं यार. मी काय पापं केली आहेत? पापं तर केली आहेत, पण एवढी मोठी पापं नाही केली यार की असं व्हायला माझ्यासोबत. तर आज कामाला सुट्टी घेतली, पैसे डुबले माझे. काल पण सुट्टी घ्यायला लागली, काल तर बरंच नव्हतं. काय झालं ते सांगतो तुम्हाला. तर काल मी गेलो राजावाडीमध्ये रात्री किती वाजता? 9 वाजता रात्री राजावाडीमध्ये गेलो. दोघा मित्रांना घेऊन गेलो, त्यांचा पण टाईम वाया घालवला. तिकडे अपघात एमर्जन्सीमध्ये पेपर काढला. तिकडे गेलो, तिकडे दोन इंजेक्शन मारले वर खाली. त्यानंतर तिथे बोलले की आता गोळ्या घे. तिकडे सगळं सांगितलं मी त्यांना. तर तिकडे परत बोलले की तू MRI काढायला जा. ॲक्च्युली मी पण जरा बोललो की काढूनच घेतो, तर कशाला उगाचच फुकटचा रिस्क घ्यायचा. बोललो एकदा काढूनच घेऊया, बघूया काय असेल तर समजेल. तर MRI काढायला गेलो. तर मग तो बोलतो नाही भाई, आपलं हे लागतं, ब्लड रिपोर्ट लागतात, ब्लड टेस्टची रिपोर्ट लागते. तर ब्लड टेस्टची रिपोर्ट काढायला गेलो तर बोलतात आज नाही काढणार, उद्या येऊन काढायला लागेल. तर एवढं सगळं झाल्याच्या नंतर मी परत त्या MRI वाल्याकडे गेलो की काय आहे का, काय होऊ शकतं का, कुठून काढता येईल का. तर तो बोलला बाजूला आहे, ते 200 रुपये घेऊन काढतात ब्लड रिपोर्ट. तर तिथून ठीक आहे बोललो, यार आता थोडा टाईम वाचेल, उद्याचा टाईम वाचला तर बरं पडेल. म्हणजे उद्या कामाला जरी जाता येईल, दिवस भरून जरा पैसे जरी भेटतील. ते झालं. मग ब्लड टेस्ट त्याच्याकडे आम्ही MRI वाल्याकडे गेलो. तर MRI वाला बोलला की बाजूला एक आहे, म्हणजे नर्सिंग होम टाईप आहे, तिथे 200 रुपयामध्ये करून देतील. तर ठीक आहे बोललो, यार 200 रुपये जाऊ दे, काय आता 200 रुपयासाठी काय बघू, आज रात्रीमध्ये झालं लगेच तर बरं होईल. 200 रुपये बोललो जाऊन देत, सोड, काय बघणार 200 रुपयामध्ये. मग केलं ते बोलला अर्ध्या तासात होऊन जाईल. मग ते बोललो की नंतर मग परत MRI वाल्याकडे गेलो. तर तो बोलला आता की उद्या 1:30 वाजताची अपॉइंटमेंट आहे. बोललो ठीक आहे, आता 1:30 वाजता येतो उद्या, म्हणजे परत सकाळी लाईन लावायला नको, म्हणजे रिपोर्ट काढायसाठी. म्हणजे ते लोक परत ब्लड काढणार, त्यानंतर रिपोर्ट बनवणार, ती रिपोर्ट 1.5-2 तासानंतर देणार. काय माहिती 1:30 वाजेपर्यंत भेटली नाही तर मग काय करायचं. मग मी बोललो जाऊ दे, इकडून काढली आहे, सकाळी 1:30 वाजता आता येईन या टायमाला, मग घेऊन निघून जाईन. म्हणजे तिथून रिपोर्ट घेईन आणि नंतर जाईन MRIचा रिपोर्ट काढायसाठी. तर आज सकाळी आलो, रिपोर्ट घेतली मी आणि गेलो MRIच्या ऑफिसमध्ये. तर तिथे बघतो तर काय झालं असेल. तेव्हा कालच्या रात्रीच्या पोराने 3 तारीखच्या जागी 4 तारीख टाकली. आता काय, चला घरी, दिवस फुकट गेला. माझ्यासोबतच काय होतं यार हे सगळं. काय पापं केलेत मी. दिवस फुकट गेला तो गेला. आता कामावरचे पण बोलतील अरे आज तर काढायला गेला रिपोर्ट, आता उद्या कशाला सुट्टी पाहिजे. सगळे भोग माझ्याच कर्मात येऊन राहिले. आता काय, घरी जायचं, आराम करायचं. अरे इकडे राजावाडीमध्ये फिरायला लय लागतं यार, पण इकडून तिकडे. अरे 30 नंबरमध्ये जा, 30 नंबरमधून साईन घेऊन ये, नंतर 33 नंबरमध्ये जा, 33 नंबरमध्ये तोंड दाखवून ये, नंतर मग 20 नंबरमध्ये जा. 20 नंबरमध्ये काय त्यांचे पाय दाबून ये, त्यांचे पाय नमस्कार करून ये, त्यांना मालिश करून ये त्यांची. अरे यार लय काय झंझट मारली यार, वैताग येतोय यांचे करता. पण ठीक आहे, पण आता यार पैसे द्यायला नाही लागत जास्त, पैसे तर द्यायला लागतातच.
तसं पण MRIचे नाही बोलता 2650 रुपये बोललेत मला. आता ते तर द्यायलाच लागणार आहेत. पण ठीक आहे यार, सर्वात कमी मध्ये होतंय मला वाटतं. नाही तर ह्याच्यापेक्षा कमी तर कुठे होणार नाही, एवढं तर आहे. CT स्कॅन 1200 रुपयाला होतंय. 1200 नाही, 1300-1400ला होत असेल मला वाटतं. ठीक आहे ना, चालतंय तेवढं. आता तेवढा तर खर्च करू शकतो. पण यार टाइम रे यार, आज आपण आणि सॉरी, आणि त्याला बोललो पण मी यार की आजची कोणता तरी दुसरा स्लॉट असेल तो पण चालेल मला, पण तो पण द्यायला तयार नाही ना. काय करणार, तो पण नाही. म्हणून आता चाललो घरी. आता अजून काय ऑप्शनच नाही. अच्छा, तुमच्यासोबत झाली आहे का अशी कोणती सिच्युएशन की काम करायला गेलं एक, झालं दुसरंच, आणि तिसरा पॉईंट तर झालंच नाही काम असं? 1:30 वाजता मला इथे पोचायचं होतं राजेवाडी हॉस्पिटलमध्ये, आणि मी निघालो किती वाजता माहिती आहे घरातून? 1 वाजता. असला पळत आलोय ना घरापासून स्टेशन 10 मिनटं मोजत 1-1 मिनटं मोजत होतो मी. घरापासून स्टेशन 10 मिनटं, स्टेशनपासून आपलं ट्रेनमधून 5 मिनटं लागली यायला इथेपर्यंत. नंतर ब्रिज चढलो बरोबर मी आहे ना, ऑलमोस्ट मला वाटतं इथून राजेवाडीपर्यंत प्रॉपर 1:26ला पोहोचलो. तिकडे जाऊन बघतो तर गमगम स्टाईल चिकन चिंदी फर एकदम. माझ्यासोबतच का होतं यार हे सगळं, काय पापा केली आहे. पण बघू आता उद्या काय होतंय. उद्या पण काहीतरी व्हायचं. उद्या काय भरोसा, काही पण होऊ शकते उद्या पण. आजसाठी एवढंच. आता उद्या परत जायचंय, तर आता उद्या काय घडतंय आता काय माहिती. तर उद्याच्या गोष्टी उद्या आणि आजच्या गोष्टी आज. तर बाय बाय, उद्या भेटू. चला, लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज यार, प्लीज.